नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला खूप सुंदर असं स्टायलिश आणि ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे। पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग गळ्याची मी तुम्हाला दाखवते आहे। तर बघू शकता किती सुंदर गळा मी बनवलेला आहे। त्याचे हुक मी पुढे केलेले आहे आणि मागच्या साईडने याला पूर्ण बघा अशा पद्धतीने बंद पॅटर्न आहे। मागच्या साईडने पूर्ण बंद आहे आणि पुढच्या साईडने अशाप्रमाणे मी गळा केलेला आहे। तर मग आता सुरुवात करूया। तर बघा मी आता आपण नेहमीप्रमाणे जसं बोटनेक ब्लाऊज कटिंग करतो त्याप्रमाणे मी आता केलेलं आहे। बघा 7.5 इंचाचा मी शोल्डर घेतलेला आहे आणि 4.25 इंच आपण बोटनेक गळ्यामध्ये 4.5 घेतो, याच्यामध्ये आपल्याला 4.25 इंचाचं शोल्डर कटिंग करायचं आहे। तर मी हुक पुढे करणार आहे, तर पुढच्या साईडला पण मी असं ओपन करून घेतलेलं आहे। जर तुम्हाला मागे करायचे असतील तर तुम्ही जॉईंट ठेवू शकतात। तर आता बघा ब्लाऊजचा कपडा आणि अस्तर मी आता जॉईन करून घेते आहे। तर बघा अशा पद्धतीने जॉईन करून झाल्यानंतर आला जो एक्स्ट्राचा कापड आहे तो आता आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। तर बघा दोघं पार्ट मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहे। आता मी एक कॅनव्हास घेतलेला आहे, तर बघा मी असं त्याला डबलमध्ये फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा आपण 4.25 इंचाचं शोल्डर कटिंग करणार आहोत। तर आपल्याला 4.25 इंचावर मार्क करायचं आहे आणि 4.25 मार्क केल्यानंतर त्याच्या साईडला 1.5 इंच अशा प्रकारे मार्क करून आपलं हे 3 इंचाचं शोल्डर तयार होतं आहे आणि गळ्याची लेंथ घेणार आहे आपण 7 इंच। तर ह्या साईडने बघा 3 इंच आणि पट्टीच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपण मार्क करून घेणार आहोत। बघा त्याचप्रमाणे आपल्याला खालतीही अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने बघा हा आपल्याला पहिल्या गळ्याला आकार करायचा आहे आणि दुसऱ्या साईडने आपल्याला जवळपास 1.25 इंच वर घ्यायचं आहे। बघा गळ्याचे 1.25 इंच वर घेऊन अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि थोडं तिरकस आपण शिलाई मारणार आहोत, हे मार्क करणार आहोत। आपल्याला याच्यावर कटिंग करायची आहे। तर बघा मी आता अशा पद्धतीने मार्क करून घेतलेला आहे आणि मध्ये सेंटर पॉईंटमध्ये कट केल्यानंतर आपल्याला असं अंतर ठेवून गळ्याला कटिंग करून घ्यायची आहे। एक्स्ट्रा ठेवलेलं आहे आपण आणि पुढच्या साईडने आपलं हुक आहेत त्यामुळे आपण मध्ये कटिंग करून घेणार आहोत। आता मी अस्तरवर प्रेसच्या सहाय्याने चिटकवून घेतलेलं आहे आणि जो म्हणजे साईडला आपल्याला तर आपल्याला गोट वाढवून घ्यायचे बघा मी केलेले आहे। तर बघा मी आता ही अशी नाडी बनवून घेतलेली आहे। आपल्या ब्लाऊजच्या कपड्याचीच आपल्याला एक नॉड बनवून घ्यायची आहे आणि बघा मी अशा पद्धतीने आता आपला एक आकार घेऊया आपण गळ्याचा। तर आपल्याला ही नॉड अगोदर आपल्या ह्या आकारामध्ये आपल्याला अगोदर शिलाई टाकून घ्यायची आहे। आपल्या तो आपण ब्लाऊजचाच कापडचा नॉड केलेली आहे ती आपल्याला अगोदर अटॅच करून घ्यायची आहे। तर आपण दोघं साईडला बघा अशा पद्धतीने नॉड अगोदर अटॅच करणार आहे, जेणेकरून आपली जी ती आपण तो नॉड बनवलेली आहे ती एकदम फिनिशिंगमध्ये अटॅच होईल आणि खूप सुंदर फिनिशिंग येईल यासाठी। तर बघू शकता आता अशा पद्धतीने आपल्याला जिथे आपण पेनाच्या सहाय्याने आकार मार्क केलेला होता तिथे आपल्याला शिलाई टाकायची आहे। आपल्याला शिलाई बरोबर आपण पेनाने मार्क केले तिथेच आपल्याला त्याच्यावर येऊ द्यायची आहे। एकदम फिनिशिंगमध्ये आपल्याला शिलाई त्याच्यावर टाकून घ्यायची आहे। आता शिलाई टाकल्यानंतर आपल्याला बघू शकता तुम्ही आपल्याला अशा पद्धतीने एक्स्ट्रा थोडं
कापड घेऊन अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे। आणि कटिंग केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे नॉर्मल असे कट टाकणार आहोत, जेणेकरून आपला गळा फिनिशिंगमध्ये तयार होईल। कट टाकल्यानंतर आपण बघा अशा पद्धतीने आता कॅनव्हासला मागच्या साईडने उलटवून घेणार आहोत। तर बघू शकता किती सुंदर आपला गळा आलेला आहे फिनिशिंगमध्ये। आपण अर्धा इंच अंतर सोडून अशा पद्धतीने शिलाई टाकणार आहोत। ती शिलाई आपल्याला नंतर आपण हात शिलाई करून घ्यायची आहे, उसवून घ्यायची आहे। आपण अर्धा इंचावर शिलाई टाकणार आहोत। टाकल्यानंतर आता आपल्या आणि एक शिलाई आपण पुढच्या साईडला टाकणार आहोत। शिलाई आपल्याला राहू द्यायची आहे। जी अगोदर आपण अर्धा इंच वर मारलेली ती शिलाई आपल्या हात शिलाई काढून घ्यायची आहे। तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। असे नवनवीन ब्लाऊज डिझाईन तुम्हाला तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचू शकतील। तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता दुसऱ्या साईडने पण सेम पद्धतीने मी गळा तयार करून घेणार आहे। तर बघू शकता किती सुंदर आपला गळा तयार झालेला आहे। आता मी आपले प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, तर मी कटोरी वगैरे जॉईन करून घेते। त्यानंतर त्याला हुक पट्टी आय पट्टी तयार करते। अशा पद्धतीने पूर्ण रेडी करून मी तुम्हाला दाखवते। बघा मागच्या साईडला मी पूर्ण बोटने बंद ब्लाऊज केलेला आहे। तर आता आपण शोल्डरला जॉईन करून बघा अशा पद्धतीने बघा मी आता पूर्ण ब्लाऊज पुढचं रेडी करून घेतलेलं आहे। पुढे मी हुक करणार आहे, तर हुक पट्टी आय पट्टी अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे। आता फक्त त्याला स्लीव्ज अटॅच करायचे राहिलेले आहे आणि त्याला मी आता फिटिंग करून घेते आहे। तर बघू शकता किती सुंदर ब्लाऊज आपलं तयार झालेला आहे। तर असेच नवनवीन ब्लाऊज बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ब्लाऊज डिझाईन कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।